तिच्या मारून निरोप आला आणि तो सांगू लागला, ताई तुझे वडील फार सिरियस आहेत, शेवटचा श्वास मोजत आहेत, त्यांची शेवटची इच्छा आहे की बाबा शेवटचा श्वास जाण्यापूर्वी एकदा तुझी भेट व्हावी. असं म्हणल्याबरोबर ती बायको विचार करू लागली की बाबा नवऱ्याला विचारलं ते कसं जावं. ते पूर्वी होतं बरं, नवऱ्याला विचारलं ते कसं जावं. आता नवरा विचारून चालला बायकोला बाहेर जाऊ का. पूर्वी होत ते विचार करू लागली बाबा कसं जावं. त्यात सासू म्हणते, अगं काय विचार करतेस, नवरा आल्यावर भेटायला तर सोड, मातीला सुद्धा जाऊ देणार नाही. अगं मी जा म्हणते ना, मी पण तुझी सासू आहे, माझा पण काही अधिकार आहे, मी जा म्हणते ना. असं म्हणल्याबरोबर ती बायको निघून गेली आणि निघून गेल्याबरोबर तो नवरा आला आणि आल्याबरोबर म्हणू लागला, कुठे गेली ती. आई म्हणली कोण. तो म्हणा माझी बायको कुठे गेली. तितक्यात आई म्हणली, अरे तिची वडील फार सिरियस आहे, शेवटचा श्वास मोजत आहे, म्हणून ती भेटण्याकरिता गेली. त्यावेळेस तो म्हणू लागला, मला विचारला ती कसं काय गेली. अरे मूर्खा, मी सांगितले तिला जा, मी पण तिची सासू आहे, माझा पण काही अधिकार आहे. त्यावेळेस तो म्हणू लागला, आता मला कोण देणार कॉफी, कोण वाढणार मला जेवायला. त्यावेळेस आई म्हणू लागली, अरे आतापर्यंत कधीच होती का जेवायला वाढायला कॉफी द्यायला, आतापर्यंत कधीच होती का, आतापर्यंत गेलं का सगळं पाण्यात. असं म्हणल्याबरोबर गपचूप मार खाली घालून गेला रूम मध्ये आणि रूम मध्ये झोपला आणि झोपेत याला पडलं स्वप्न. काय बायको स्वप्नात कॉफी घेऊन हजर हो, म्हणजे बायको याच्या हृदयात साठलेली होती का नाही. तसं प्रेम जर आम्ही त्या भगवंतावर केलं तर तो भगवंत आपल्या हृदयावर साठवता येतो का नाही, येतो का नाही. मग तसं म्हणतात शिवदास माऊली, तसं प्रेम त्या भगवंतावर केलं पाहिजे. शिवहार